जय हिंद मित्रांनो, वंदे मातरम, भारत माता की जय। आज आपल्याकडे या ताई आलेल्या आहेत। लास्ट टाइम त्यांनी त्यांच्या मातोश्रीला इकडे आणलेलं, आईंना त्रास होतो म्हणून, आणि त्या अनुभवानंतर त्यांना एवढं बरं वाटलं। आज ते स्वतः आलेले आहेत, त्यांच्या मिस्टरांना आणलेलं आहेत, त्यांच्या दोन्ही मुलांना आणलेलं आहेत, त्यांच्या बाबांना आणलेलं आहे। आणि ह्या प्रकार आणि ह्या कोण लागतात तुमच्या? ते नेबर आहेत तुमचे? अच्छा, काकी लागतात। तर पूर्ण फॅमिलीला त्यांनी आणलेलं आहे। तर जाणून घ्या ताईंना स्वतःला काय त्रास होता, त्यांनी स्वतःची पण ट्रीटमेंट केलेली आहे। ताई नमस्कार, तुमचं शुभ नाव? तुमचं शुभ नाव मोठ्याने बोला, जोरात बोला। श्वेता नाचरे। हां ताई, तुम्हाला काय त्रास होता आणि किती दिवसापासून त्याची माहिती द्या। मला बॅक साईडचे कंबर दुखायची आणि मान दुखायची, सर्दीचा त्रास होता। ओके, तर हे सगळं त्रास एकंदरीत तुम्हाला किती दिवसापासून होतं? 1-2 वर्ष होतं। 2 वर्ष होता, ओके। मग 2 वर्ष तुम्हाला हे त्रासासाठी तुम्ही काय इलाज उपचार वगैरे केलेले का? डॉक्टर केले। हा का? मग त्याच्याने किती फरक पडला? त्याच्याने काहीच नव्हतं, तेवढा पुरतं बरं वाटतं। लास्ट टाइम पण तुम्हाला ट्रीटमेंट करायची होती, पण अपॉइंटमेंट फुल होते म्हणून तुम्ही केली नाही वाटतं। ओके, ठीक आहे। बरं, मम्मीची ट्रीटमेंट लास्ट वीक आपण केलेली, बरोबर? तर मम्मीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? मम्मीमध्ये खूप फरक पडला। मम्मीला तो त्रास किती दिवस होता? मम्मीला खूप वर्षापासून। हां हां, मग आता त्यांना फरक आहे का? क्या बात आहे, व्हेरी गुड। तर तुम्हाला इथला पत्ता कोणी दिलेला? काकीनेच दिलेला, बाजूच्या काकीने दिलेला। काय त्या काकीचं नाव? नारकर। नारकर, अश्विनी नारकर। अच्छा, ठीक आहे, ठीक आहे। त्यांनी स्वतः जवळजवळ शेकडो पेशंट त्यांनी इथे पाठवले आणि त्यांना स्वतःला फरक आहे। बिछाण्याला खेळून होते ते आता चालतायत, फिरतायत आणि इवन मालिशचं काम वगैरे पण करतायत। येस येस येस, ओके। तर एकंदरीत उपचाराने तुम्ही संतुष्ट आहात? ग्रेट। चला वळूया तुमच्या बाबांकडे। बाबा नमस्कार, तुमचं शुभ नाव? तुम्हाला काय त्रास होता? अच्छा, हे त्रास किती वर्षापासून होता? 10 वर्ष। बापरे, ओके। मग आता तुम्हाला सध्या तर काय दुखत नव्हतं, पण ट्रीटमेंट नंतर तुम्हाला काय फरक वाटतंय? 50% फरक वाटतंय, ओके। मग तुम्ही उपचाराने संतुष्ट आहात का? व्हेरी गुड, व्हेरी गुड। आणि तुमच्या मॅडममध्ये काय फरक वाटला तुम्हाला? बराचसा फरक पडलाय। हां, तुम्ही गावी असतात दोघंही? ओके। आई, तुम्हाला काय त्रास होता आणि आज तुमची दुसरी ट्रीटमेंट, तर पहिल्या वेळेस तुम्हाला किती फरक वाटला आणि दुसऱ्या वेळेस तुम्हाला काय फरक पडला सांगा? पहिल्या वेळेस किती त्रास होता आणि त्याचा किती आराम पडलेला? गेल्या वेळेस किती आराम पडलेला? हां, आणि आज त्याच्यापेक्षा जास्ती की तेवढंच? ओके, ओव्हरऑल उपचाराने तुम्ही संतुष्ट आहात? क्या बात आहे। ताई नमस्कार, तुमची आज पहिलीच फेरी। तुम्हाला काय त्रास होतं? मणक्याचा त्रास होता, मानेचा त्रास होता, ओके। मग ह्याच्यासाठी उपचार काय केले तुम्ही? हे आणि हे किती वर्षापासून होतं तुम्हाला? 2-3 वर्षापासून। मग त्याच्याने काय आराम भेटला की नाही तुम्हाला? जे उपचार केले त्याच्याने आराम भेटला की नाही? तुम्ही जे उपचार केले आतापर्यंत 2-3 वर्षामध्ये, तर त्याच्याने तुम्हाला आराम मिळाला की नाही? काहीच नाही मिळालं। मग आज तुम्हाला हा पत्ता ह्यांनी सांगितलं, ताईंनी, राईट? मग उपचारानंतर तुम्हाला काय फरक जाणवतोय? खूप फरक, म्हणजे समजा 100% त्रास होता, आता किती टक्के आराम वाटतंय? 80-90% आराम। क्या बात आहे। मान वगैरे फ्री वाटते? पहिलं जाम वाटायची ना एकदम? कशामुळे ते त्रास झालेला? ॲक्सिडेंट वगैरे काय झालं तुम्ही बोलले? बाईकवरून पडलेले म्हणून हा त्रास झाला, ओके। आता बरं वाटतंय? संतुष्ट आहात? ठीक आहे। साहेब, तुम्हाला काय त्रास होता? मला कण्याचा त्रास होता आणि पाठ पूर्ण स्टिफ होती, जाम होती, ओके। मग तुम्ही आज पहिल्यांदाच ट्रीटमेंट घेतली, कसं वाटलं तुम्हाला? बॉडी एकदम फ्री आहे, असं रक्तसंचार होतं असं माहिती पडतंय, जाणवतंय, सुस्ती वगैरे सगळी निघून गेली। क्या बात आहे। तर एकंदरीत उपचाराने तुम्ही संतुष्ट आहात का? क्या बात आहे। हे चंगू मंगू, तुम्ही लोकांनी फूट मसाज केली, कसं वाटतंय? मस्त, व्हेरी गुड। तर ताई, सगळ्यात पहिलं तुमचे धन्यवाद की तुम्ही तुमच्या आईमध्ये इम्प्रूव्हमेंट बघून स्वतःची ट्रीटमेंट लास्ट टाइम करायची होती, पण अपॉइंटमेंट फुल असल्याकारणे तुम्हाला मिळालं नाही। बरं, तुम्ही एवढ्या सगळ्यांना आणलं, तुम्हाला आमच्यातर्फे हे खास भेट, हे घ्या, हे तुम्हाला आमच्यातर्फे खास भेट, कारण तुम्ही आज एवढा विश्वास ठेवून एवढ्या लोकांना आमच्याकडे, त्यामुळे तुम्हाला हे ॲक्युप्रेशर पॅड देतो आहे। ह्याच्यावरती दर नाश्त्यानंतर, जेवल्यानंतर, रात्री जेवणानंतर जर 10-10 मिनिट, म्हणजे 100-100 पावलं जर कोणी चावलं ना, शतपावली बोलतो ना, 100 पावलं चाललं तर गॅस, ॲसिडिटी, इनडायजेशन सगळेच प्रॉब्लेम तुमच्यापासून कोसो दूर राहतील, ओके। एनिवेज, अपेक्षा आहे पूर्ण परिवार, तुमचं आडनाव काय? नाचरे परिवार, तुमचं आडनाव? पारदळे परिवार, आणि तुमचं रेमटे, म्हणजे ह्या तिन्ही परिवाराला संतोषजनक रिझल्ट भेटल्याचा अपेक्षा करूया। थँक्यू व्हेरी मच। जे काय थोडंफार बाकी आहे 1-2 सिटिंगमध्ये आपण क्लिअर करूया, ठीक आहे। नमस्कार, थँक्यू।